नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा आपला विषय आहे जनगणना. तर तुम्ही जनगणना केलेली आहे का? कुठली जनगणना? डिजिटल जनगणना. त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओ शेअर केला, आपल्या सगळ्या सोशल मीडियावर सुद्धा व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि बऱ्याच नागरिकांनी आपले व्हिडिओ पाहून ही जनगणना त्यांची ऑनलाईन केलेली आहे. ही जनगणना आपल्याला ऑनलाईन करायची आहे किंवा करायची होती. तर ह्याचं सगळं जे काही माहिती आहे ती मी व्हिडिओमध्ये दिलेली होती. आपले जे व्हिडिओ मी शेअर केले. मी सुद्धा आमची जनगणना केलेली आहे ऑनलाईन. तुम्ही पण जनगणना केली का? मला जरूर कमेंट करून सांगा. आणि ही जनगणना आपल्यासाठी खूप महत्वाची होती. आता या जनगणनेच्या अंतर्गत भरपूर जे आहे ते अफवा पसरवलेल्या आहेत की घराचं लोकेशन सेट करू नका, आपल्यावर कारवाई होईल, बरेच जे काही आता मेसेज येत आहेत. तर असं नाही, आपल्याला ही जनगणना करणं खूप गरजेचं होतं. जर तुम्ही जनगणना केली नसेल तर करून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे ते जेव्हा तुम्ही जनगणना करणार आहात तेव्हा तुम्हाला एसएडी नंबर मिळणार आहे. तो एसएडी कोड जो असेल ना, जेव्हा तुमच्या घरी जनगणना करणारे अधिकारी येणार आहेत त्यांना तुम्हाला तो कोड द्यायचा आहे. त्यानंतर ते चेक करणार आहे तुमची जनगणना झाली का, आणि त्यानंतर तुम्हाला सांगतील तुमची जनगणना पूर्ण झाली आहे. पण तुम्हाला ही प्रक्रिया ऑनलाईन करायची होती. तर नक्कीच तुम्ही पण ही जनगणना केली असेल, मला असं वाटतंय. केली नसेल तर चेक करून घ्या. बाकी सगळी माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या अंतर्गत दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.